शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि विशेषतः रायगडसह कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते आणि या भात शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून अनेक शेतकऱ्यांची कुटुंब आहेत, त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो। मात्र या वेळेला शेतकऱ्यांनी जे भात बियाणं लागवड केलेले आहे ते बियाणं जे आहे ते खराब निघाल्याचा आरोप या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे मोठी फसवणूक झाल्याचा आरोप त्या शेतकऱ्यांकडून होतोय। काय परिस्थिती आहे, नेमकं हे बियाणं त्यांनी कुठून आणलं होतं आणि नेमका त्यांच्या सोबत एवढा मोठ्या पिकाच्या नुकसानीचा काय प्रकार घडलाय हे न्यूज स्टेट महाराष्ट्रावर आपण थेट ग्राउंड झिरोवरून आपण या ठिकाणी जाणून घेतोय। दादा, काय नाव तुमचं आणि काय सांगाल, कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही भात शेतीत बियाणं वापरलं होतं आणि काय प्रकार झालाय नेमका? माझं नाव भरत शिवराम दंत, मी आपणाचा रहिवासी आहे। वास्तविकता बियाणं हा आम्ही कृषी केंद्राकडून जयान बियाणामध्ये मोठ्या प्रमाणात खेडी हा प्रकार जास्त उगवला दिसतोय। मला वाटतं 70 ते 80% या बियाणामध्ये आमची फसवणूक झाली असं मला वाटतंय। काय आपली मागणी आहे, कारवाईसाठी काय आपली मागणी आहे? सगळे शेतकरी आपण आक्रमक झालात आणि या ठिकाणी सर्व जमलेला आहात, हा प्रकार तुम्ही दाखवताय, काय आपली मागणी? माझं असा आरोप आहे की जिथे बियाणं सेल होते त्या कारखान्यावर वास्तविक त्यांच्यावर दबाव टाकला पाहिजे आणि ज्या कृषी केंद्राकडून जे बियाणे खरेदी करतात त्यांच्यावर सुद्धा अशी कृषी खात्याने दबाव टाकायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। अजून काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। बाबा, काय नाव तुमचं आणि काय एकूणच हा प्रकार झालाय? मी आपटोणेगावात रहिवासी असून माझं नाव विलास शांतराम दंत आहे। कृषी खात्याकडून घेतलेलं जे बियाणं आहे हे संपूर्ण फुकट निघालेलं आहे, त्याच्यामध्ये भरपूर खेळ निघालेले आहे आणि संपूर्ण शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे। आणि जे बियाणं चांगल्या प्रकारे पिकतं तर ते म्हणून लोक संपूर्ण बियाणं खरेदी करतात आणि ह्या खरेदी केल्यामुळे संपूर्ण बियाणं फुकट गेलेलं आहे। संपूर्ण शेतकरी हा याच्यावर उपासमारची वेळ आलेली आहे, कारण भरपूर पिकणार धान्य आता कमी पिकलेलं आहे, वर्षभर शेतकरी खाणार काय अशी समस्या आमच्या शेतकरी पडलेली आहे। तर आम्हाला सरकारकडून भरपाई मिळावी अशी आमची सर्वांना विनंती आहे। एकूणच आपण बघतोय की अजूनही शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी देखील या ठिकाणी जमलेले आहेत। दादा, काय नाव तुमचं आणि काय हा एकूणच प्रकार आहे? हातामध्ये तुमच्या जी लोंबी आपण बघतोय यामध्ये काय तफावत आहे, काय सांगाल? माझं नाव शरद गोळे, मी सुधागड तालुका शेतकरी संघटनेचा पदाधिकारी आहे। सुधागड तालुका रायगड जिल्ह्यासहित बहुसंख्य लोकांचा शेती हा मूळ व्यवसाय आहे आणि विशेषतः ही शेती इथली सुधागडमधली रायगड जिल्ह्यामधली पूर्णतः पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे। आम्ही नेहमी दापोली कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग शेतकऱ्यांमध्ये राबवत असतो। इथला सुधागडमधला शेतकरी हा मेहनती आहे, प्रयोगशील आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारा शेतकरी आहे। परंतु जरी शेतीच्या निविष्ठा जरी वाढलेल्या असल्या, अगदी खताचे भाव वाढलेत, ट्रॅक्टर परवडेनासे झालेत, मोलमजुरीला माणसं मिळत नाही आहेत, अशाही परिस्थितीमध्ये देखील फक्त सुधागडमध्ये आज जर बघितलं तर 40% शेती ही लागवडीखाली क्षेत्र आहे आणि 60% क्षेत्र हे ओसाड आहे। आणि अशाही परिस्थितीमध्ये आजचा शेतकरी हा सुधागडमधला आसमानी आणि सुलतानी संकटांना सामोरा जातोय, तोंड देतोय। त्याच्यामध्ये जे मेमध्ये भात बियाणं खरेदी केलं जातं त्या बियाण्यांमध्ये सुद्धा आता खेड हा प्रकार निघालेला आहे, ज्याला खेड म्हटलं जातं, काळी कचरी म्हटली जाते की ज्याचा काहीही उपयोग होत नाही आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी केलेली ही वर्षभराची मेहनत त्यांची अक्षरशः वाया गेलेली आहे। आणि म्हणून मी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एक विनंती करतो की या पिकांचे त्वरित तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचनामे केले जावेत आणि ते पंचनामे केल्यानंतर लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायलाच पाहिजे, नाहीतर सुधागडमधला शेतकरी हा उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। कारण शेती हा त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचं साधन आहे आणि हे उदरनिर्वाहाचं साधन त्याच्या डोळे देखत अगदी माती मोल होत असताना सुद्धा सुधागडचा शेतकरी आता कदापि गप्प बसणार नाही, शांत राहणार नाही। म्हणून माझी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन पंचनामे करावेत आणि त्या पंचनाम्यांमध्ये जे महाबीजचं जे बियाणं आहे किंवा कृषीधनचं जे बियाणं आहे या बियाण्यांच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांच्या समक्ष हे पंचनामे व्हावेत अशी मी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर विनंती करतोय। अजूनही काही शेतकरी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण बातचीत करतो। महिला शेतकरी आहेत। ताई, हे तुमच्या हातामध्ये जे आहे प्रकार आहे, आता जे लोंबी आलेले आहेत, नेमका काय हा प्रकार आहे? तुमचं नाव काय आणि काय सांगाल? माझं नाव वैशाली श्याम केदारी, मी राहणार आपटूनची रहिवासी।
आमचं म्हणजे शेतीशिवाय दुसरं आमचा धंदा दुसरं काही नोकरी चाकरी काहीच नाही आम्हाला. शेती करू ते त्यातच आम्ही पैसे काय भेटतील ते वर्षाचं पीक आपलं शेतीचंच आहे. पण हे आता हे आम्ही बियाणे घेतलं 6 महिने वर्षभर आम्ही पैसे जमा थोडे थोडे करून त्याचा बियाण्यासाठी खर्च करतो आणि हा बियाणे घेतला त्या बियाण्यामध्ये हे सगळं हे खाली गलून जाणार. याचा भात काहीच भेटणार नाही आम्हाला. आम्ही वर्षभर खाणार काय? आमची एवढी फसवणूक केली सरकारकडून आले त्याची आम्हाला भरपाई द्यावी एवढीच आमची नम्र विनंती आहे. आई काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? आता तुम्ही सगळे शेतावर आलात आणि हे बघताय तुम्ही तुमच्या हातामध्ये जे हे काय बियाणं पासून जे उत्पत्ती झालेली आहे धान्य आहे याच्यावर तुमचा उदरनिर्वाह होतो. काय सध्या परिस्थिती आहे? काय नाव तुमचं? माझं नाव सुनंदा बळीराम जाधव. मी पण आपटोणीची रहिवासी आहे. पण आम्ही ह्या बियाण्याचा कारण बाहेरून बियाणं घेतला का लोम चांगली येते, भात व्यवस्थित येतो म्हणून आम्ही मेमध्ये पैसा करून शेणी बियाणं आणतो आणि हा टाकतो. तर हा यंदा आमची ही परिस्थिती आली की हा असा भात सगळा निघाला शेतात ना. आता आम्ही याच्या पुढे काय करणार? तर त्यानं आम्हाला काहीतरी आमचा ते विचार करायलाच पाहिजे ना. कारण का नुकसान झाला हा आमचा भरपूर नुकसान झालाय. वाईट ना आम्ही आज जवळजवळ 2-3 एकरची जमीन आहेत आमच्या आणि त्यातमध्ये आम्ही हा बियाणं केलाय. संपूर्ण नुकसान झालंय. आता आम्हाला डोकं चालत नाही काय करावं असं झालंय म्हणून आम्ही तुमच्याकडे विनंती करता आम्हाला लय थोडा भरपाया भेटावा. अजून काही शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलतो. दादा काय नाव तुमचं? माझं नाव वसंत कोंडूदंत. काय परिस्थिती आहे एकूणच? तुम्ही सगळे हवालदिल झालेला आहात, नुकसान झालंय खूप मोठं. शेतीचं यंदा खूप नुकसान झालेलं आहे की आम्ही नवीन बियाणं आणले त्या बियाण्यामध्ये भेळ निघाली सगळी खेड. त्याच्यामुळं आम्हाला यंदा वर्षभराचं पीक आमचं वाया गेलंय. त्याच्यामुळे ते नुकसान भरपाई द्यावं हीच. बाबा काय नाव तुमचं? बोला जोरात. आपटवणे. मी गावचा रहिवासी आहे आणि माझ्याकडे शेती भरपूर आहे पण ती कशी का त्याच्यामध्ये पूर्ण खेड झाल्यामुळं आमचं भरपूर नुकसान झाले आणि ते सरपंच आणि मी शेजारीच आहेत त्यामुळं काय सगळ्यांचं तसंच भात झालं. मग त्यामुळे आम्हाला हे नुकसानीची भरपाई द्यावी हेच माझं म्हणणं आहे. एकूणच आपण बघतोय की सुधागड तालुक्यातला जो शेतकरी आहे तो येथील शेतीवर या ठिकाणी अवलंबून आहे. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचं मुख्य साधन जे आहे ते शेती आहे. मात्र सध्या त्याने ज्या मोठ्या कष्टानं आणि आपली जी जमवलेली पुंजी आहे ती खर्च करून बियाणं आणून या ठिकाणी मोठ्या श्रमानं या ठिकाणी त्याची लागवड केली. मात्र त्यातून ज्या धान्याची त्याला अपेक्षा होती ती अपेक्षा त्याची फोल ठरलेली आहे. कोणत्याही प्रकारचं पीक, खात्रीशीर पीक त्याच्या हातामध्ये नाही. हातातोंडात आलेला घास जो आता इतर ठिकाणी आपण बघतोय की सोन्यासारखं पीक आता या ठिकाणी येतंय आणि प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आता हे माझ्या कणगीमध्ये येईल आणि त्याच्यातून मला पुढची वर्षाची गुजराण करता येईल. मात्र त्या अपेक्षा ज्या आहेत त्या भंग झालेल्या आहेत. पूर्ण या शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे. घोर निराशेतून हा शेतकरी जो आहे तो हतबल झालेला आहे, हवालदिल झालेला आहे. सरकारनं आमच्याकडे लक्ष दिले पाहिजे. ज्या पद्धतीनं आम्हाला बियाणं देऊन जी फसवणूक केलेली आहे, आता खूप मोठ्या प्रमाणावर आमचं शेतीचं नुकसान झालं आहे. मोठं संकट, आसमानी संकटाबरोबरच हे देखील एक संकट आता त्यांच्यासमोर उभं आहे. त्यामुळे सरकारनं या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करावा. ज्याने आमची फसवणूक केलेली आहे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आपटवणेसह सुधागड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.